नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नमस्कार गुरुजी. आपण शैक्षणिक साहित्य संच इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी असणारं शैक्षणिक साहित्य पेटीमधील दररोज वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य पाहत असतो. आज देखील आपण एका साहित्याचा अभ्यास करणार आहोत. गेली 3 ते 4 दिवस झाला आपण साहित्य पाहतोय की देखावा आपण तयार करतोय आणि देखावा तयार केल्यानंतर त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नानंतर त्याच्यावर एक सुंदर अशी गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय. रोज आपण वेगवेगळ्या मुलांना संधी देतोय. आज देखील आपण नवीन मुलाला संधी देणार आहे की तो गोष्ट तयार करणार आहे. तर आज नेमकं काय पाहायचं आपल्याला, आज कोणतं साहित्य याचा आपण प्रथमतः अभ्यास करूया, त्याची पाहणी करूया, त्याचा त्या ठिकाणी ओळख करून घेऊया आणि आपण नंतर त्या साहित्याकडे वळूया. तर आज आपण पाऊच क्रमांक 1 जे आहे त्या 1 मधलं जे आपलं साहित्य आहे, साहित्य क्रमांक 6 कल्पनात्मक देखावे, वस्तू क्रमांक 10 चुंबकीय चित्रे, अशा स्वरूपाचे हे साहित्य पाऊच क्रमांक 1 मध्ये साहित्य क्रमांक 6 आणि वस्तू क्रमांक 10. तर आज आपल्याला या साहित्यामध्ये देखावा कार्ड असणार नाही आहे. त्या देखावा कार्डचं एक काल्पनिक आहे, आपण कल्पना करायची आहे, त्या कल्पना करून त्या देखाव्याचं सादरीकरण आपल्या इथं करायचं आहे. तर आता प्रथमतः आपल्याला अशा स्वरूपाचे चित्र पाहायला मिळणार आहेत. आपण तर प्रथमतः हे काढून घेऊया की 2 प्रकारचे आपल्याला ही साहित्य असणार आहेत आणि या साहित्याचा वापर करून आपण हा देखावा तयार करणार आहोत. तर आपल्याकडे अशा 2 प्रकारचे साहित्य आपल्याला पाहायला मिळतील. चुंबकीय साहित्य आपल्याला याच्यात बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि मुलं असे 2 प्रकारचे चित्र आहेत. या चित्रामधून आपल्याला एक कल्पनात्मक देखावा तयार करायचा. प्रथमतः आपण ही चित्र या कटआउट्समधून काढून घ्यायचे आहेत आणि जी आपली ही ब्लॅक स्लेट आहे, आज ही ब्लॅक स्लेटमध्ये आपला एक कल्पनात्मक देखावा आहे. या देखाव्यामध्येच आपण ही साहित्य व्यवस्थितपणे मांडून घ्यायचे आहेत. 2 मुलांनी काढून घ्यायच्या, 2 मुलांनी देखावा तयार करायचा. याच्यामध्ये पटकन काढून घ्यायचं आहे. ओके, असं तुम्ही छान पद्धतीनं हा देखावा तयार केलेला आहे. आता याच्यावर मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतात, कोणकोणते प्राणी किंवा पक्षी पाहायला मिळतात, एकेकाने नाव सांगायचं आहे. हत्ती, सिंह, उंदीर, ससा, माकड, 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी, माकड असेल, हत्ती असेल, मुंगी, बेडूक, ससा, कासव, कबूतर, कावळा, उंदीर आणि 2 मुलं, अशा पद्धतीने आपल्या चित्रामध्ये आपण हा देखावा तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा प्राणी आहेत, पक्षी आहेत, बरोबर आहे. तर मला पहिला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला, प्राण्यांचा राजा कोण? सिंह. अगदी बरोबर. आणि पक्ष्यांचा राजा कोण? गरुड. काय? गरुड. बरोबर आहे का? गिधाड. बरोबर आहे. हां, गिधाड नाही आहे. कोण आहे? गरुड. तर ते असू देत. तर लक्षात घ्या, आपण आता एक काल्पनिक त्या ठिकाणी देखावा मांडलेला आहे. या काल्पनिक देखाव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक गोष्टसुद्धा तयार करायची आपल्याला. त्या गोष्टीसाठी आपल्याला या चित्रापैकी कोणाचं तरी एकाची निवड करावी लागणार आणि निवड करून आपल्याला ती काय करावं लागणार आहे, तर गोष्ट तयार करणार आहे. आज कोण गोष्ट तयार करते पाहूया. हां, आज बघा आपल्या वर्गातली प्रियल गोष्ट सादर करणार आहे. तर तिच्यासाठी एकदा प्रथमतः टाळ्या वाजवा तुम्ही सर्वांनी.
चला सादर करते ती गोष्ट सांग. एक गाव होतं. तिथं एक जंगल होतं. तिथे सिंह, बेडूक, मुंगी, हत्ती, ससा, कबूतर, कावळा, कासव, उंदीर, माकड हे सर्व प्राणी पक्षी राहत होते. आणि तिथे लिया आणि लोहन पण राहत होते. आणि माकड सुद्धा होते. एकदा कबुतराला पायाला आणि पंखांना जखम झाली होती. सिंहाने माकडाला सांगितलं, जा रे लोहन आणि लियाला बोलवून ये. माकड गेला लोहन आणि लियाच्या घरी. बघतो तर काय, लोहन आणि लिया घरातच नव्हते. माकड गेला आणि सिंहाला सांगितल्याने सिंह राजा, लिया आणि लोहन घरात नाही आहे. मग सिंह राजा बोलले, जा प्राणी पक्षी तुम्ही सगळे वेगवेगळे ठिकाणी जा आणि त्या लिया आणि लोहनला शोधून घ्या. मग कावळा उडत उडत एकदा गार्डन मध्ये गेला. बघतो तर काय, तिथे भरपूर सारी मुले खेळत होती. तिथे तो खाली बस आणि बघतो तर काय, तिथे लिया आणि लोहन होते. लोहनच्या खांद्यावर कावळा बसला आणि बोलला, त्याच्या कानात सांगू लागला, लिया आणि लोहन तुम्ही पटकन चला. कबुतराच्या पायाला आणि पंखांना जखम झाले आणि लिया आणि लोहन आपला अर्धा खेळ टाकून तिकडे जंगलात आले. आणि लिया आणि लोहन पहिल्या त्यांच्या घरी जाऊन औषध घेऊन जंगलात आले. आणि लियाने हळूच त्या कबुतराला घेतलं आणि मग लोहनने त्याला पायाला मलमपट्टी लावून त्याला चांगलं बनवलं. नंतर मग 2-3 दिवस तो कबूतर लिया आणि लोहनच्या घरी राहू लागला. नंतर तो चांगला झाला. मग तो कबूतर लिया आणि लोहनला आशीर्वाद देऊन गेला. तात्पर्य, प्राणी मात्रांची नेहमी चांगले वागावे. प्राणी मात्रांशी नेहमी चांगले वागावे आणि प्राणी मात्रांवर दया करावी. कोणताही प्राणी आपल्याला जखमी अवस्थेत मिळाला तर त्याला व्यवस्थितपणे औषध पाणी करून त्याला पुन्हा जंगलात नेऊन सोडावे. फक्त त्याच्याकडे पाहत राहायचं नाही, त्याची काळजीसुद्धा आपण करायची आहे. अतिशय सुंदर अशी गोष्ट आपल्याला तिनं सांगितलेली आहे. आणि याच्यावर फक्त आपण आता कबुतरावर एक गोष्ट तयार केली, हत्तीवर गोष्ट तयार करू शकतो, ससा कासवाची गोष्ट तयार करू शकतो, किंवा सिंह राजावर करू शकतो, माकडावर करू शकतो, किंवा जे काही इतर प्राणी आहेत, कुत्रा असेल किंवा सिंह आणि उंदीर सुद्धा गोष्ट करू शकतो, हत्ती आणि मुंगी गोष्ट तयार करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण दररोज तयार करायच्या आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने गोष्ट सांगितल्या सर्वांनी, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.